मला थोडंसं, तर म्हटलं येतो म्हटलं पुष्पा काकू सोबत भेटून, म्हणूनच आली आता. मग भेटीला आली होती काकू मायावाल्या, जाऊबा पोरीच्या भेटीला. आता मी गेली नाही ना लय दिवसची, तर मग आली होती. तर बाकी काही याच्यासाठी नाही आली ते. आली रातभर राहिली आणि चालली गेली. राहत असतं नाही म्हणे, पण काल ते संध्याकाळच्या आली होती. तिला म्हटलं आई थांबणं म्हणून थांबली. आज चालली गेली. तिला म्हटलं थांब म्हटलं, तर नाही म्हणे, थांबत नाही म्हणे, मी आता जातो म्हणे. चालली गेली. मग बाबा आहे ना मग घरी एकटे, बाबाकडून होत नाही ना. मग स्वयंपाक पाण्याचा आकात होते ना माझ्या बाबाचा. हो बिचारे, ते तर आहेच. मग कसं आता एकटा माणूस असला म्हणजे करायची मोठी राहायची पंचायत, आणि कोणी नसलं म्हणजे मग कोणी देतही नाही काटायले. कोण दे, कोणी काही आजकाल काही कोणी कोणाच्या कामात पडत नाही. काकू तुमची पोरगी कुठे गेली? टीनाताई कुठे गेली? आहे नाही का घरी? त्याच्यासोबत बोलायचं होतं मला थोडंसं. तिच्यासोबत काय बोलायचं होतं तुला? नाही, ते घरी नाही आहे. हे तर काय म्हणते, ते कायच्या तरी क्लास करून राहिली बाई. तिकडेच जाते, दिवसभर जाते, ते येत नाही घरी सकाळपासून जाते. तर काकू आता खराब नका वाटून घे जा बा तुम्ही. आता मी काही तुमचं काही तुमच्याविषयी वाईट काही बोलायला आली नाही इथं, पण तुम्ही म्हणत असाल तुमची पोरगी काही क्लास गिस करून राहिली म्हणून, पण मला नाही वाटत ते क्लास गिस काही करून राहिली. मला तर असं वाटते का पोरायला घेऊ फिरते तुमची पोरगी, असंच वाटते. आता आता काय सांगू तुम्हाला, माझ्या घरात म्हटलं ताल चालू आहे तुमच्या पोरीच्या आहे ना सारा. मायापुरीनं काय केलं? हा, ते तर तिच्या कामातच राहते. तिचं ते काय म्हणते लॅपटॉप काय म्हणते, तर त्याच्यात धसली राहते. आली इकून तिकून का, ते तर काय म्हणते, तर जास्त बोलत नाही, चालत नाही. हा, कोणाच्या लेण्यात नाही, देण्यात नाही, तुझ्या घरी येत नाही, जात नाही. आणि तिच्या काय झालं तुझ्या घरात? काकू तुम्हाला दिसते ते कामच करत राहते म्हणून, पण माहित आहे तुमची पोरगी काय कारनामे करते हे तुम्हाला माहित नाही. आता तुम्हाला तर माहित आहे राजेशजीचं काम कसं आहे, तर ड्युटीवर जाते ना, तुम्हाला माहित आहे, जाते ना, रोज जाते ना, तुमच्या समोरून इथूनच जाते. हो जाते, तर काही रोजच जाते, इथून माझ्या समोरूनच जाते. बोलते कधी कधी, काकू बसल्या काय, काकू जेवल्या काय, असं बोलते तो. तसं त्याचा काही बंदच नाहीये. मग त्यांना काय झालं, तर त्याचं काय झालं? तो काही ड्युटीवर नाही चालला का, काय झालं? तेच तर मनाचं आहे. मग ड्युटीवर नाही चालले, 3-4 दिवस झाले ड्युटीवर नाही चालले, नुसतं तुमच्या पोरीसोबत फिरून राहिले. म्हटलं गाडी घेऊ गाडीवर घेऊन फिरते तिले. आज मला ऑफिसचा फोन आला त्याच्या का हे ऑफिसला येऊन नाही राहिले म्हणून. ह्या म्हटलं हे तर रोजच जाते गड्या, म्हटलं घरून जाते, डब्बा घेऊन जाते. हा, डब्बा खाली आणते तिकून. मग माणूस काय समजन का गेले बा ड्युटीवर. आणि पाहतो तर ऑफिसचा फोन आला का काऊन नाही आले बा, तब्येत खराब आहे काय. मग यायला विचारतो ते सांगत नाही बाई. पण मी यायला पाहिलं, याच्या खिशातून कॉफीचं जेवणाचं बिलही पाहिलं म्हटलं, तर त्याच्यावर तुमच्या पोरीचं नाव आहे. असं आरोप लावता का माझ्या पोरीवर? आता माझी पोरगीच भेटली काय तुले? मागं काय म्हणते तर माझ्या सुनीवर लावला, आता माझ्या पोरीवर लावून राहिली. हा, म्हणजे मी बोलत नाही याचा काही असा मतलब होते काय मोहिनी? हा, का काकू बोलत नाही बा, तर मग काही बोलावता नाही. काकू मी कायला आरोप लावू? जोपर्यंत माणूस डोळ्यानं पाहत नाही, कानानं ऐकत नाही ना, तोपर्यंत एकदम असं कोणावर येणे घेत म्हटलं. हा, नाही तर तुम्ही तुमच्या पोरीला जरासं विचारपूस करा. मी कायसाठी सांगायला आले तुम्हाला का विनाकारण बोंब नाही झाली पाहिजे बा इकडे तिकडे, म्हणून काकूच्या कानावर चुपचाप मध्ये टाकून देतो, असं म्हणून आली काकू मी तुमच्याजवळ. अहो पण माझी पोरगी तशी आहेच नाही ना बाई. हा, ते कोणाच्या लेण्या देण्यात राहतच नाही ना, कोणासोबत बोलत ना चालत. मग बरं, मी तर तिला ना त्याला आजपर्यंत इथं रस्त्यावर बोलता नाही पाहिलं हो कधी, का नाही बा त्याची भेट झाली असे पहिल्यांदा, का मग त्याच्यानंतर बा भेटले कुठं हे ते, असं तर काही पाहिलंच नाही. मी तर इथं बसलीच राहते, तुला माहित आहे. सदा न कदा माहित आहे बसायची. मी पाहिलं ना काकू, मी त्या दिवशीच पाहिलं येईल तुमची पोरगी. तुम्ही सगळे झोपल्यावर रात्री बाहेर आली होती, बाहेर फिरून राहिली होती, इथं फोनवर का काही बोलून राहिली होती. तर राजेशजी बाहेर निघाले, ते त्याला सवय आहे रात्री जेवण घेऊन झाल्यावर फिरायला निघायची. तर मी बाहेर आली, मी थोडीशी अशी टहलटाल झाली तिथं आमच्या फाटकाजवळ, तर तेवढ्यात हे दिसले. त्याला काही अंधारानं मी दिसली नाही, तर हे दोघं जण इथं बोलून राहिले होते. म्हणून मग तेव्हापासून मला वाटलं, आणि जे वाटलं ना काकू ते खोटं नाही आहे, ते खरं आहे म्हटलं. तुम्ही माना नाही तर नका मानू, पण ज्या दिवशी माझ्या हातात सापडन त्या दिवशी मी सोडणार नाही रे बा. आता तुम्हाला सांगून देतो काकू मी. असं म्हणतो काय? मग आता काय करू कडे मी? मला तर काही वाटत नाही हो बाई असं काही असं म्हणून. मला माझ्या पोरीवर तसा भरोसा आहे, पण आता एवढे दिवस शहरात राहिली माय, तर काय सांगता येते बरं. ते माणसं तिकडे जाऊन काही सांगता नाही येत. पण तू सांग, माझ्या पोरीला साजरे पोरं भेटते, तर त्याच्या मागे कोण लागून ते लग्न झालंय त्याचं ना? काकू तुम्हाला काय सांगू, आजकाल पोरेले लग्न झालेलेच आवडते. हा, ज्याचे लग्न हाचे ठाणे आवडते, ज्याचे लग्न झाले कोणी तेच आवडते. दुसऱ्याची जिंदगी खराब करायलाच आवडते पोरेले आजकाल. काय सांगा तुम्हाला, आता लय जण पाहून राहिली मी अशी. इकडे काय म्हणते तर दुसरी राहते, आणि इकडे काय म्हणते तर ही राहते. आता काय म्हणून काय बोलू? आता 4 जणाला तोंड दाखवा लागते आपल्याला, म्हणून मी आता काही बोलू शकत नाही एवढं. नाही तर आता लय काही बोलली असती. ते आता तुम्ही समजून जा, तुम्ही स्वतः समजदार आहे आता या गोष्टीसाठी. मी विचारपूस करून गड्या तिला आली म्हणजे. हा, विचारपूस करतो काय आहे काय नाही, पण ते काही मला सांगून काय काही असं तर काही सांगणार नाही. पण तू सांग, तिथे 2-4 दिवस झाले आली, आणि आले काही असंही काम चालू केलं काय? तिनं म्हण का त्यांना म्हण, मग त्याला कोणी विचारलं राजेशले? त्याला विचारपूस करणं जराशी. काकू आता पहा, मी हर गोष्ट खोटी बोलन याच्यातला काही भाग नाही.
माझ्या नवऱ्याच्या मोबाईलमध्ये मी त्याचा नंबरही पाहिला, टीनाबाईचा नंबरही पाहिला. अन काय म्हणते त्याच्यात मोबाईलमध्ये याचे फोटोही पाहिले, यायचे दोघांचे. अन काय म्हणते तर बिलही पाहिलं हॉटेलचं जेवाचं. मग तुम्ही सांगा आता हे खोटं का खरं, काय समजू मी आता. मग तुम्ही म्हणाल का नाही माझ्या पोरीनं तर फोटो काढलेच नाही, मग काय आपोआप आले त्याच्यात. तुम्ही सांगा बरं आता. मी अशी नाही म्हणत का त्याची एकटीची चूक आहे म्हणून, राजेशजीची चूक आहे, दोघांची चूक आहे बरं त्याच्यात. पण मी म्हणून राहिली का पोरीच्या जातीनं काय बा असं करावं, असं माझं म्हणणं आहे. तर मला त्याला विचारायचं आहे का तुम्हाला राहायचं आहे का माझ्या घरात, तर तुम्ही राहा, मी जातो. मग फालतूचं काही घर खराब करू नका. हो तू आता खोटं बोलतो कायच्यावरून म्हणू तुले. आता त्याची तर चूक आहे, त्यानं काय नाही तिला गाडीवर बसून काही गरज. पोरेला तर पाहिजेच आजकाल फुकटचं खाले, पण पोरानं काय नाही हो बाई. त्याला नाही समजत आपली बायको आहे, आता उद्या चालून लेकरू होईन, समजत नाही त्याला काही. काकू आता काय बोलू तुम्हाला, माणसाची जात कशी राहते. हा मग आता तुम्हाला समजतेस, मी काय सांगू तुम्हाला एवढ्या गोष्टी बारीक सारीक, तेवढं तुम्हाला माहित आहे ना. म्हणून मी काही मला बोलत नाही बाबा जास्त. कसं आहे मग वादविवाद होते ना, म्हणून मी तुम्हाला प्रेमळ्यानं समजावायला आले काकू. अशी अशी गोष्ट आहे, लक्ष ठेवा जरा असं. कारण तुमची पोरगी होय, लग्न गिग्न करून टाका पोरीचं. आता काय करू बिचारे, लग्न कर म्हणतो तिला पण करूनच नाही राहिली ना. आता काही लहानशी राहिली काय, तुझ्या वयाची आहे ना ती आता. तिनं लग्न करावं नाही आता म्हणतो ना मी तिले, पण ऐकतच नाही. मी म्हणते माया मनानं करून म्हणते, ज्याच्यासोबत वाटन त्याच्यासोबत करून म्हणते. तू मला म्हणूच नको म्हणते, आपलंच तोंड वर पडते बिचारे. म्हणावं तर काय म्हणावं, सून पाहिली ती तशी. आता पोरगी होय म्हणून मी काही तिचा गुन्हा लपवत नाही हो बाई, पण सांगतो का सून पाहिली तशी आणि हे पोरगी पाहिली अशी. ना बापाला ऐकत ना मायला ऐकत. आणि हे किती वर्षाची तिकडे गेली तर तिकडेच शिकून राहिली. आता काय तर शिकून राहिली ना काय करून राहिली काय माहित. शिकते का काय करते बाबा माहितच नाही काही. आता म्हणतो तिले किती चांगले चांगले आहे व माय, स्थळ येऊन राहिले हो हिच्यासाठी. साजरी आहे म्हणते, आता वय आहे बाई लग्न करायचं तर येऊन राहिले. वय घसरून जाईन, मग वय वाढन तर कोणी येणार नाही, विचारणार नाही, कोणी पुसणार नाही. मग करण मग माय बापाला दोष देईन. काकू पहा बा, तुम्हाला सांगतो मी आता तुम्ही तिला एकटं प्रेमानं समजवा, नाही तर मग मी माया जर कधी डोक्यात गेली तर तुम्हाला माहित आहे मग मी कोणतं रूप धारण करतो. तर रौद्र रूप येते मग माझ्या अंगात. मग तुम्ही म्हणाल का नाही माझ्या पोरीले म्हटलं ना मारलं मी, मागं पुढं पाहणार नाही. मग माझ्या जर घराचा खराबी होत असेल तर मी कोण्याच गोष्टीचा विचार नाही करणार रे बा, आता सांगून देतो. नाही नाही असं कसं नको करतो काय की असं याच्यावर येशील काय तू. असं थोडी आहे, अजून तुला माहित आहे का काही. आता ते काढली असं फोटो मोठं येते, मग तुझ्या नवऱ्याची तेवढी चूक आहे ना. आता मी बोलून नाही राहिली, प्रेमाने घेऊन राहिली तर तू जरा वाढवूनच राहिली. मोहिनी वाढवू नको आता, जराशी चुपचाप राह. काकू मी चुपचापच आहे एवढ्या दिवसाची, एवढ्या दिवस मी चुपचाप नाही राहू शकत. हो लक्षात ठेवता तुम्ही, मी जाईन तर खरी. तुमची पोरगी जर हे करण ना मी चालली जाईन लागन तर. पण म्हटलं मी सगळं हे केल्याशिवाय माझ्या मनातली भडास काढल्याशिवाय मी जाणार नाही. आता सांगतो हो, समजावतो मी तिले. आता आली म्हणजे सारा समजावतो. आता काही जास्त लोट घेऊ नको तू. तू जाय बापा तुझ्या घरी, मी आली म्हणजे पाहतो तिले. हो पा काकाच्या कानावर टाका ही गोष्ट, तुम्हीच टाका लपून ठेवत जाऊ गोष्टी पोरीच्या. म्हणून तर पोरगी तुमची डोक्यावर बसून गेली. पोरीच्या गोष्टी एवढ्याही नाही लपून ठेवा लागत, बापाला सांगा लागते काही ना काही. बाप दाबते तर दाबू देत नाही तुम्ही. चल मग ओके ओके बाय, तू जा आता. मी पण आता मला काही जेवण करायची गरज नाही, आता आपण जेवण तर केलंच आहे. मी झोपते आता, करते आराम. उद्या भेटू मग आपण, मी उद्या फोनच लावते तुला. पाहू काकू तुम्ही म्हणता ना मै पोरगीला सुजागर आहे, कोणासोबत बोलत नाही, सात्विक आहे चांगली. हे पा तुमची पोरगी. आता राजेशजीला सोडलं काय काय माहित, आता ह्या भलत्याच पोराच्या मागे लागली. तुमच्या पोरीचा धंदाच आहे काकू या असा पोरायला घेऊन फिरायचा. हो ना बाई, आता सांगतो ना तिला. थांब ना टीना, काय बाई हे कोण आहे पोरग, कोणाला आणलं त्या घरी. माझा फ्रेंड आहे का तो, तू कशाला बोलत आहे त्याला. त्याला जाऊ दे, नंतर सांग मला काय बोलायचं आहे तर. अरे लपण तू सोन्याच्या, हे पोट्ट्याच्या मागे फिरणं बरोबर आहे का हे. कशी काय सापडली तुला, कुठचा आहे तू, कुठचा आहे म्हटलं सांग. त्या मायबापाने हे शिकवलं का तुला पोरासोबत फिरून राहिला. ओ काकू तुम्हाला काय बोलायची गरज आहे, मैत्रीण आहे ती. मग मैत्रिणीला घेऊन फिरू तर कोणाला घेऊन फिरू. हे मैत्रीण आहे तू, हे किती दिवस झाली इथं आली, ओळखीची आहे का तुया. कुठं भेटला तू इले, कुठचा कोण आहे तू, कुठचा कोण आहे म्हटलं. लग्न कर बरीच्या सोबत, घेऊन जाईल तुझ्या घरी. लय आवडते नाही तुला, आणि बिल गिले देऊन राहिला ना तिच्या जेवाचे, घेऊन जाईल लग्न करून त्या घरी. लग्न काय करावं लागते, लग्न नाही करत आहे मी, असंच फिरत आहे आम्ही. तुम्हाला काय गरज आहे लग्न कर म्हणायची. मी नाही करत लग्न, जातो मी टीना. असं रस्त्यावर पडल्या का लोकांच्या पोरी बारी, असंच फिरून राहिला घेऊन. त्या बहिणीला घेऊन फिरणं, हे लोकांच्या पोरीला घेऊन फिरतं काय. गेली अक्कल नाही आहे तुला, नाही आहे मी नाकलीच आहे का तू. काकू तोंड सांभाळून बोला, माझ्या बहिणीला घ्यायला घेऊन फिरू मी. तुमची पोरगी आली म्हटलं माझ्याजवळ फिरायसाठी, मी नाही आलो होतो तुमच्या घरी. ओळख पटली 2 दिवसाची रस्त्यावरची, तर तुमच्या पोरीनं फक्त हॉटेलमध्ये जेवायसाठी आणि शॉपिंग करायसाठी माझ्या यूज केला म्हटलं. मला घेऊन फिरली, माझा पैसा खर्च केला. माझी बहीण काही अशी लोकांसोबत फिरत नाही काही शॉपिंग गिपिंग करायसाठी. तुमच्या पोरीचा खर्च आहे ना, सांभाळा. मग तुमच्या पोरीला पैसे देत जा तेवढे खर्च पाण्याले. लोकांचा खर्च करून घेते म्हटलं ते. मग खर्च करायचा एवढा शौक आहे तर लग्न करून तिच्यासोबत घेऊन जाय, करत बस तिचा किती शौक करता तर. लय शौकीन आला तर मला काही गरज नाही लग्न करायची.
अशा पोरीसोबत लग्न नाही करत मी. हे अशी आज माझ्यासोबत फिरली, उद्या कोणासोबत फिरते, परवा तिसऱ्यासोबत फिरते. अशा पोरीसोबत कोण लग्न करणार आहे? मी नाही फिरत तिच्यासोबत, मी लग्नही नाही करत. दीपक तू काय बोलत आहे रे हे? हा आता तर तुला मी छान वाटत होती, आताच्या आता तू असं पण बोलायला लागला. मी टाइमपास करत होतो. मला काही गरज नाही तुला छान वाटण्याची. भरपूर मुली मिळतात मला तुझ्यासारख्या, आणि तुझ्यासारख्या मुलीशी कोण लग्न करणार आहे? मी नाही करत. पण तू तर मला आता येता म्हटलं होतं रे की आपण लग्न पण करू म्हणून, काही दिवस सोबत राहू. आणि हो म्हटलं होतं म्हणजे काय लग्न करत असते का कोणी? हा अशा तर मग रस्त्यावरच्या हर पोरीसोबत मी लग्न करत फिरन, मग त्याच्यासोबत फिरतो तर इकडे तिकडे. हे बाई कोण आहे? हे का बरं आपल्या गोष्टी ऐकत आहे? आई कोण आहे ग हे? सरला काकूची सोन होते ते, काही कामानिमित्त आली होती इथं. हे असे फालतूने फिरत म्हटलं तुझ्यासारखी. हा अशा चांगल्या बोरी आहे म्हटलं, सुना वायऱ्या लोकांच्या त्यासारखे आहे का? लग्न करून आपलं घर बसू म्हणतात, हे नाही होऊन राहिलं. याचं त्याचं घर उद्ध्वस्त करायला निघाली का तू आता? आई मी काही कोणाचं घर उद्ध्वस्त नाही करत, मला काही गरज नाही चालली कोणाचं घर उद्ध्वस्त करायची आणि कोणासोबत काही बोलायची. माझ्याच मागं मागं येते फिरते, म्हणून मी त्यांना घेऊन फिरतो. हा तेच मला जेवायला चल म्हणते, कॉफी प्यायला चल म्हणते, तर मी जातो. त्यात काय माझा खर्च होते, तेच मला शॉपिंग वगैरे करून देते, कपडे वगैरे घेऊन देते, काही सामान घेऊन देते, मेकअपचं वगैरे. मग मी का नाही म्हणू का त्यांना? मग काय घेऊन फिरून राहिली हे? हा हे मागं काही लॉन्ड्री घेऊन फिरून राहिली? काय करते तुला घेऊन फिरायची? ते बाप म्हणते तुला एवढ्या दिवसाचा मागं लागला बाई, लग्न करून आपलं घर बसवत, हे काम निघून राहिलं तुझ्याकडून. आता तुझ्यासाठी पाहुणे बोलावतो. आता तुला लग्न करायचं असेल तर लग्न कर, नाही तर इथं राहू नको तू सप्पा. का बरं नाही राहू मी इथं? हा माझं घर नाही हे, माझ्या बाबाचं घर आहे. तर मग मी राहू नाही शकत का इथं? कुठं जाऊ मी आता? आता झालं माझं शिक्षण पूर्ण, मी नाही जाऊ शकत तिकडे. आता इथंच राहायचं आहे मला. शिक्षण पूर्ण झालं ना, मग नोकरी नाही करत काय? का फक्त हे असे घेऊन फिरता मागं? हे किती नोकरी? हा हे देते का तुला पगार? मला पगार काही देती नाही, पगार नाही देते. हे म्हटलं आता त्यालाच आवडतो मी फिरायला घेऊन सोबत, तर मला घेऊन फिरते. फक्त मला घेऊन फिरते, तू सुंदर आहे म्हणते, दिसायला म्हणते, आणि मग तेच वेळ खर्च करते. अहो बाई तुला समजत कसं नाही हो माय? हा कोणी आपल्या मतलबासाठी घेऊन फिरत असते, त्याचा मतलब शिदा झाला का झाले ते? हा तू कायलेच फिरतो असं पोरी बारीनं कोणासोबत फिरणं बरोबर नाही आहे. तिनं तुला समजत कसं नाही? लहान तर आहे नाही तू. हा आता काय म्हणते ते, एकदम लेकरं राहिले असते तुले, आणि तू काय म्हणते अशी फिरतो या पोट्ट्याच्या मागं? शोभते का तुला ते पोट्ट त्यापेक्षा लहान? हा आणि तू त्याच्यासोबत फिरून राहिली, आणि आता त्याला म्हटलं लग्न करतो म्हणते का तू? उठून पाहायला ना. मग याच्यावरून समजून घे ना तू कशी राहते म्हणून पोट्टे. आई त्याला बोलून त्या माझी मैत्री तोडून टाकली म्हटलं. कसं आहे, मला तो सोबती होता, खर्च भागून राहिला होता, चांगल्या घरचा होता तो, तर तोडून टाकली माझी मैत्री. तुम्ही काय ऐकत आहे? जा ना तुमच्या घरी, तुम्हाला कामं देणे नाही का? हे असं सासून मोकाट सोडलं का तुम्हाला? जा ना. नवरा काही म्हणत गेलत नाही का तुमचा? माया नवरा काय म्हणणार आहे? माया नवरा काही नाही म्हणत. माया नवऱ्यानं स्वतःही मोकाट आहे तो, आणि मम्माने मोकाट सोडून दिली आहे. मी कुकडे फिरतो तुमच्यासारखी? तुम्ही कशी फिरता लोकांच्या नवरी घेऊन, तर मग मी फिरतो. फक्त मी कोणाच्या नवऱ्याच्या मागं नाही फिरत बा, एवढंच आहे. आणि ना कोणाच्या पोरं घेऊन फिरत. मी आपली माय कामगरजी फिरत असतो. मी कोणाचा नवरा घेऊन फिरली? हा तर मुलगा आहे, आणि दुसरं कोणाला घेऊन फिरली? मी कोणाला घेऊन नाही फिरत. तसं पण माझ्याकडेच लागतात, माझ्या मागेच लागतात म्हटलं कोणी पण. मला काही गरज नाही कोणाच्या मागे लागण्याची. राजेश कोण लागते? राजेश ते मित्र आहे माझे. का बरं तुम्हाला काय करायचं राजेशची? राजेश आणि मी चांगले आम्ही क्लोज फ्रेंड आहोत. मस्त आम्ही सोबत फिरतो वगैरे, जेवण वगैरे करतो, सगळं काही एन्जॉय करतो आम्ही. तुम्हाला काय करायला लागते त्याचं? तुम्ही पण फिरता का त्याच्यासोबत? माझ्या नवरा आहे म्हटलं तो. हा शरम नाही वाटत का दुसऱ्याच्या नवऱ्यासोबत फिरायची? हा बायको आहे ना त्याला, बायको आहे, उद्या चालून लेकरू होईल, आणि लोकांच्या नवऱ्याला घेऊन फिरायची लाज नाही वाटत जराशी? एवढा शौक आहे तर स्वतः लग्न करा ना, आपला नवरा घेऊन फिरा. काही पण खोटं बोलायचं? हा त्याचं तर लग्न व्हायचंच आहे. त्यानेच मला सांगितलं की लग्न व्हायचं आहे म्हणून. आम्ही तर दोघे आता लग्न करणार होतो 1-2 महिन्यानंतर, आणि सांगणार पण होतो घरी. असं काय असं सांगितलं आहे ना? बोलावं बरं त्याले, फोन करा आणि बोलवा, काय म्हणते ते तर माहित पड. ओके ठीक आहे, लावते ना मी फोन. काकू पाहिलं, तुम्हाला काय वाटलं? खोटं वाटलं? मोहिनी अशीच बोलून राहिली बा. तुम्हाला माहित आहे मोहिनी अशी बोलतच नाही कोणा गोष्टीवर, तरी तुम्ही माझ्यावर भरोसा नाही केला. आपल्या पोरीवर भरोसा करायला लागल्या होत्या. दुसऱ्याची होय म्हणून कोण माझ्यावर भरोसा नाही केला. आता पाहिलं ना, ऐकलं ना तुमच्या पोरीच्या तोंडातून स्वतः काय म्हणून राहिली? तर लग्न करणार होते म्हणते आता. हो ना बाई, सांग बरं माय. हा मला एकदम शॉकच बसल्यासारखा झाला, काही अशी कशी बोलली म्हणून. हा याला नाही समजत काय? याला नाही काय कवडीची अक्कल? त्याची झटकतो साजरी आता. माहिती पोट्टी माझ्या हातातूनच गेली, पण त्यालाही म्हणतो मी, अन चांगलं सांगतो, भाऊजीलाच सांगतो त्याचे घराने कसे राहते. तर त्या सासऱ्याला सांगाच लागते त्याच्या घराने. बाई मोहिनी लपून नको ठेवू माय, नाही तर तो असाच पाहिन. हा त्याच्या बापाला सांग, त्याच्या बापाने त्याला बरोबर जागेवर. मग सांगा बरं काकू, काल मैया इथंच होती म्हटलं. हा ना आईच्या समोरच ही गोष्ट झाली सगळी. कसं वाटलं असं तिले? मैया आई म्हणे शेवटी जास्त कमी झालं म्हणे तर घेऊन जाईन म्हणे, मै पोरगी म्हणे, असं म्हटलं. पण मायले मी म्हटलं तू काही टेन्शन घेऊ नको, मी बरोबर करतो जे करायचं आहे ते, तू कायले फालतूचं हे घेतं बा, असंच म्हटलं. मग काकू येतो मग मी, काय आता काही जास्त वेळ थांबत नाही. हो बाई जाय, जेवण घेऊन कर, काळजी नको करू माय कोण्या गोष्टीची. मी सांगतो या कोल भरवायला जराशी समजून. आता भीती वाटते स्वतःचा नवरा येते म्हणून. पहा ना कशी चालली पडून. आई आता थांब ना म्हणा, आता येते ना राजेश, येते ना आता.
थांब म्हणा बघायला काय म्हणते तो तर पहिन चालली ते. हा काय बोलू तुला आता, शरम नाही जराशी? हा काय बेटी नाही हे? हा काय काय लोकांचे काय संसार उद्ध्वस्त करायला चालली का हो तू? चांगली आहे काय बाई हे सवय? व त्या बापाला सांगतो बाई पहा मी आता, लय झालं तुझ्या डोक्याच्या वर तर पाणी गेला आता. तू राहशील तर राह इथं, नाही राहशील तर नको करू. हे अशी धंदे करत असेल ना तर बिलकुल नको करू इथं. मला बिलकुल एक दिवस तू आता बर्दाश्त नाही होऊन राहिली. जिथून आली तिथं चालली जाय तुझ्या मनानं, नाही तर मग इथं राहशील तर आम्ही म्हणून तिथं लग्न करायला लागेल तुला, जा लागेल. आई मी लग्न करन तर राजेश सोबतच करन, नाही तर लग्न करत नाही. अहो बिचारे आता त्याला लेकरू होईन. हा एका लेकराचा बाप होईन तो आता. असं धंदे करू नको आता, सोड त्याचा पिछा आता. त्याची बायको आहे, साजरी आहे ती मोहिनी, कायले तिचा हे करून राहिली? तिला घटस्फोट देऊन दे ना म्हणा आई, घटस्फोट देऊन दे म्हणा, तू चालली जाय म्हणा. तुला भेटते म्हणा कोणी ना कोणी. तुला नाही भेटत काय? तुला तर 1756 भेटते, रस्त्याने भेटते पडले. त्यासाठी पडलेच आहे रस्त्यावर, उभेच आहे असे लाईनीनं. हा साजरी आहे का नाही तू? अप्सरा उतरली तर तिला कायले बिचारी हे करतं, तिचा कायले मारा करतं? तिला हाय तिथं राहू दे ना. अव तिचे सासू सासरे म्हटलं तिला ठेवून घेईन आणि तुला लात मारून घरातून हाकलून देईन म्हटलं, लक्षात ठेवतो तू. पोराची काही कदर नाही त्याच्या घरात. पोरानं चुकीचं जर वागला ना कोणी तर काही ह्याने जुमानत नाही म्हटलं, ते सुनीला नाही करते. तू काय करून राहिली इकडे? घरात नाही आहे मी, घरात पाहून राहिलो कुठे गेली म्हणून. आई आवाज देऊन राहिली घरात, आणि तू घरात आहे नाही, इथं आहे काकूच्या घरी. इथं काय करून राहिली? गेले मी घरात राहायचे दिवस राजेशजी. आता मी दिवस सरले घरात राहायचे. आता मी बाहेर लोकांवर लक्ष ठेवू शकतो, मी स्वतः फिरू शकतो. माझे जर बंधन नाही आहे कोणावर तर माझ्यावर कोणाचं बंधन नाही आहे. हा मी काय नाही राहू कोणाच्या बंधनात. माय बिन काकू ये इथं, हिच्यासोबत कसं बोलत टीनासोबत? बोलतच नाही, ओळखच नाही दाखवत. काकू जेवल्या? झालं काय जेवण? फिरायला निघाल्या वाटते. नाही जेवण हाच आहे ना. मी म्हटलं चालशील म्हटलं तू हॉटेलला गिटाला घेऊन बा, त्याजवळ लय पैसा आला आता, लोकांना फिरूनच राहिला म्हटलं बा हॉटेल आहे ना, तर मला निशील म्हटलं एखाद्या डाव काकुले आपल्या. हा काय होती एखाद्या डाव आपल्या काकुले नाव, लोकांना तर नेतोच नेतो आपण. मी कायले फिरून राहिलो बा काकू, लोकांले हॉटेल आहे ना. कोणते लोक हॉटेल नेऊन राहिलो मी? इथं तर माझा पगार मला पुरत नाही, आणि मी कधी घेऊन फिरू? मी तर काय म्हणते एक एक पैसा वाचवतो आपला, आणि एवढ्याला बिल देणं होते काय बा माझ्याकडून? तू कसा काय आला रे इकडे राजेश? हा तसा तर येत नाही तू. तुला बनवलं गेला काय कोण का स्वतःहून आला तू? काकू मी स्वतःहूनच आलो. वाटलं मला चल म्हटलं आता थोडंसं बाहेर जातो. आलो इकडे तर तुम्ही दिसल्या मला सगळेजण उभे. मोहिनी दिसली, मी म्हटलं काय झालं बा मोहिनी इकडे आली म्हटलं. कशाला कशाला खोटं बोलायचं राजेश? खरं सांग ना, मी फोन केला म्हणून, टीनाने फोन केला सांग ना. तुला का बरं काही वाटते का? काही बोलणार का तुझ्या घरचे? काही नाही बोलत, मी आहे ना तुझ्यासोबत. बापरे एकदम राजेश, आजपर्यंत तर मी निमतला राजेशजी म्हणतो मी, आणि हे तर डायरेक्ट राजेशवरच आली. राजेश सगळं माहित झालं यांना, आता खरोखर सांगून दे, काही खोटं बोलायची गरज नाहीये. मी सांगितलं माझ्या आईला तुझ्यासोबत मला लग्न करायचं आहे म्हणून. तू पण सांगून दे तुझ्या बायकोला आता काय सांगायचं आहे ते. अरे राजेश खरं आहे हे, लग्न करायचं आहे तुला? त्या बाबाला सांगतो मग मी आता, लग्न करून द्या म्हणून तुमच्या पोराचं माय पोरीचं. नाही माय पोरगी आहेस म्हणून निर्लज्ज, तिला तर लाज नाहीस म्हणून कोणाची. हा ना विचार आहे म्हणून माय बापाचा, तर आता तूही झाला म्हणून तसाच नाही काय? नाही काकू, बाबा गिबाला काही सांगू नका याच्यातलं. हे आता तुमची पोरगी माय मागं लागली एवढी, मी काही लग्न गिग्न करायच्या याच्यात नाही होतं म्हटलं. हेच म्हणून राहिली मला लग्न करायचं. इले काय म्हटलं मी नंतर पाहू म्हटलं, असं काही आताच करू असं थोडी म्हटलं. राजेश खोटारडा, हा एवढा खोटा बोलत आहे तू. तू मला त्या दिवशीच म्हटलं, कालच म्हटलं आपण म्हणे पडून जाऊ म्हणे, दोघं जण म्हणे पडून जाऊन लग्न करू म्हणे, म्हटलं नाही का? मी 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 काय नाही म्हणू असं. मी नाही म्हटलं असं. मला माझ्या बाबाचा विचार आहे. हो माझ्या घरचे मला हाकलून देईन, काढून देईन म्हटलं याच्यातून. आता काय मी करून राहिला म्हटलं नाही का काल? आणि तू मला हे तरी सांगितलं का तुझं लग्न झालंय म्हणून? हा हे तुझी बायको आहे काही आहे? तू काय म्हटलं माझं लग्न व्हायचंच आहे म्हणून? मला फसवलं तू. राजेशजी आता करून घ्या तुम्ही लग्न टीनासोबत. मला तुमच्यासोबत राहायचं नाही आहे आता. राहीन मी ह्याच घरात, पण एकटी, तुमच्यासोबत नाही. माझ्यासोबत त्याच्यानंतर बोलायचा आणि कोण्या कामाचा संबंधही ठेवायचा नाही, आणि माझ्या लेकरावर मी तुमची सावली पडू देत नाही, समजलं? आता तुम्ही टीना आहे आणि तुम्ही आहे. मी आता मामाजीला सरळ सांगतो, तुम्ही वेगळे आणि मी वेगळी. अरे बा हे खोटी बोलून राहिली, हे मजाकची गोष्ट होय. तू काय एवढी सिरियस घेऊन राहिली? हा तुला सोडून जाईन का मी? ते पोरगी खोटी बोलून राहिली काय? तुम्ही इथपर्यंत म्हटलं का पळून चाललं जाऊ आपण, मग पळून जाणाऱ्या माणसाला ना बायकोचा विचार असते, ना माय बापाचा, ना स्वतःच्या लेकराचा. हा जो जगातच आला नाही अजून, त्याचाही तुम्ही थोडासा विचार केला नाही. हा तुम्ही पळून जाण्याचा फक्त स्वतःचा विचार केला. मग जसा स्वतःचा विचार करून राहिले ना, आता स्वतः पुरताच विचार करा तुम्ही. मोहिनी ऐक ना. राजेश जाऊ दे ना तिला, तू का बरं एवढं टेन्शन घेताय? ती गेली तरी मी आहे ना. हा अरे एक बायको गेली म्हणून काय झालं? मी आहे ना, दुसरी तुझी बायको भरायला तयार आहे ना मी. तू कशाला टेन्शन घेतो? आणि तुला नोकरी पण आहे, घरातून काढलं जरी पण आपण वेगळं राहू शकतो ना दोघं जण. टीना तू नाही समजून घेशील, ज्याचं लग्न झालं त्यालाच समजते. मी म्हटलं माझ्या आई बाबाला सोडून राहू नाही शकत बाहेर, आणि तू पडून जायच्या गोष्टी करून राहिली. नाही मी नाही येऊ शकत, सॉरी माफ कर मला. आता याच्यानंतर मी आपला संबंध संपला असं समज. नाही असं कधीच होणार नाही. असा कसा संबंध संपला? मला तुझ्याशी लग्न करायचं आहे म्हणजे करायचं आहे. तू हो म्हण नाही तर नाही म्हण, जबरदस्ती करणार म्हटलं मी. बस कर ना बस कर ना, आता चालणं घरात चालणं. हा ह्याच भेटला का तुले? सोडून दे त्याला, बक्षून दे आता. आणि राजेश तू जाय रे बाबू, घरी जाय रे. आणि याच्यानंतर दिसतो नको डोळ्याने हिच्या. राजेश तू का बरं मला अवॉइड करत आता? हा तू म्हटला होता, मला वचन दिलं होतं,
आपण लग्न करू म्हणून. जर तू माझ्याशी लग्न केलं नाही ना, मी काही बरं वाईट करीन म्हटलं आता. अरे बा मी तुला हात जोडतो, पाया पडतो तू या लागन तर. पण मला आता सोडून दे. जे झालं ना ते चूक समज, गलती समज, मजाक समज, काही समज. पण आता सोडून दे, ते गलती माफ करून दे. मी आता टीना सोडून दे आता मला. तुला भरपूर भेटून जाईन बरं टीना, तुझं लग्न व्हायचं आहे. पण माझं लग्न झालंय आता, मला बाळ होईन म्हटलं, मुलगा मुलगी. हा त्याला बापाची गरज आहे सध्या. तू आमच्या काय म्हणते संसार उद्ध्वस्त करू नको आता. आता बस कर. माझी गलती माझ्या लक्षात आली आता जाऊ दे मला घरी. आणि मला आशा दिली ते कुठे गेलं? मला वचन दिले ते कुठे गेले? तू तर माझी फसवणूक केली ना, फसवलं ना मला. लग्न करू, असं करू, तसं करू म्हणून. दुसरी गोष्ट म्हणजे लग्न झालं नाही हे सांगितलं. काय गरज होती मला खोटं सांगायची? खरं सांगितल्यावर तर मी काय केलं असतं, काही नाही. हा केलं असतं नाही तर नाही केलं असतं. पण तू का बरं असं केलं माझ्यासोबत? बरं जाऊ दे मला आता, नंतर बोलू. नंतर मी फोन करतो तुला, माझ्यासोबत समक्ष बोल. पण माहिती आहे आता जाऊ दे. बाबा जर असेल ना घरी तर ही मोहिनी आता जास्त कमी सांगून देईन ना, तर बाबा मला लात मारून आता साकलते घराच्या बाहेर. मग काय करू मी, कुठं जाऊ? ठेवशील का तुझ्या घरी मला? राजेश, तुझ्या पिछा तर मी असं सोडतच नाही. तुला वाटत असं सोडून देईन? एवढा पैशावाला बकरा कसा सोडून मी? हा एवढी शॉपिंग करून दिली, मला खरेदी करून दिली, सगळं करून दिलं, खाणं पिणं सगळं. हा हे कसं सोडणार आहे मी? नको करू म्हणून लग्न, पण आपण चोरून भेटतच राहू. आत्याबाई, आत्याबाई, आत्याबाई. मोहिनी मोहिनी माझी गोष्ट तर ऐक. मला एक गोष्ट नाही ऐकायची तुमची. एक गोष्ट काय, एक शब्द नाही ऐकायचा तुमचा. ना तुमचा आवाज ऐकायचा आहे, ना तुमचं तोंड पाहायचं आहे. तुम्हाला सांगितलं, माझ्या मागं येऊ नका, माझ्यासोबत बोलू नका. आजपासून तुमचा ना माझा संबंध संपला राजेशजी. मोहिनी असं केल्यानं होईन काय? सोडलं ना मी तिच्या संगत आता. हा चूक झाली ना, एक वेळा चूक झाली तर माणसानं माफही करून द्यायला लागत असते. असं केल्यानं होईन काय म्हणजे? तुम्हाला बार बारची सवयच पडली आहे, कोणी दिसलं का चालले त्याच्या मागं. आणि मी काय हेच पाहत बसू काय तुमचं? हे मायकून नाही होत. तुम्हाला करायचं आहे ना, करा तुम्ही, जा. मी तुम्हाला बंधनही येत नाही, मी बनत नाही तुम्हाला. मी पाहतो तुमचं तुम्ही पहा. तुमचा पैसा तिकडेच उधळा, तुमच्या पैशाची मला गरज नाही आहे. मी माझा बिझनेस करतो आणि बस. माझ्यात टांग नका काढू तुम्ही आता. अरे बा आता नाही करत ना, कान पकडतो ना, माफी मागतो तुले. आता नाही करत म्हटलं तर नाही करत, बोलणार आहे नाही मी तिच्यासोबत आता. मला भरोसा आहे नाही तुमच्यावर, तिडभरे भरोसा आहे नाही. ठीक आहे, राहू द्या आता. तुम्हाला जे करायचं करा, मला जे करायचं मी करतो. बस मी माझं काम करतो, तुम्ही तुमचं काम करा. मी चूक केलं का बरोबर केलं मला तुम्ही सांगा आता कमेंट करून. हा कारण ह्या माणसाला अशा सवय पडलाय नेहमीची. मग काय मी याच पाठ बसू काय? मला माझ्या पायावर उभं व्हायचं आहे आता. माझ्या पायावर स्वतःच्या उभी होतो मी. याच्या एक पैशाची गरज नाही आहे मला. दवाखान्यात नाही आम्ही तर हुन नाही राहिलं, तिला म्हटलं हॉटेलमध्ये नेलं, जेवायला नेलं, शॉपिंग करून दिली. अजून म्हणते का मी काहीच नाही करून राहिलो म्हणते. हा मजाक करून राहिलो. हे मजाक आहे का? मजाक मध्ये जर हे असं करू शकते तर खरोखर काही नाही करू शकत. चला ठीक आहे, मग पाहू आता आपण उद्याच्या व्हिडिओत बाकीचं. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की व्हिडिओ पाहत जा आपल्या आवर्जून.